हाय फ्रेंड, माझं नाव आकाश बिनकर. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आजचा दिवस आपण स्टार्ट केलं 12:30 वाजले. 12:30 वाजता आपण अर्निंग स्टार्ट करतो आपली. तर जसं तुम्ही माझ्या आधीचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आपला चॅलेंज चालू आहे 2 lakhs in 90 days. तर बघूया आजची कशी अर्निंग होती वगैरे. तर बघूया पहिली टिप आपल्याला. जसं तुमच्या सर्वांचा प्रश्न होता मला 2-3 जणांना विचारला, तुम्ही इंटरसिटी का मारत नव्हता वगैरे. तर बघा आज जसं मी ऑनलाईन गेलो तर माझं नशीब चांगलं, मला मुंबईची इंटरसिटी पडली आहे आणि जवळच तिथं ठाण्याचीच आहे, ठाणे वेस्टची. तर म्हणजे नवी मुंबईपासनं असेल 15-20 मिनटावर. तर बघूया, जाऊया आता कस्टमरला पिकअप करायला. बाकी त्यांना हेच की पिकअप करताना टोलचं वगैरे सांगायचं आहे. तुम्हाला पण माहिती असेल इंटरसिटीमध्ये टोल हा वेगळा पे केला जातो बिलपेक्षा. बिलपासून म्हणजे बिल जर तुमचं 2000 असेल, टोलचे 320 वेगळे चार्ज तुम्हाला द्यावे लागतात. ते उबरमध्ये वगैरे शोध नव्हतं तर लिहून येतं. तर ठीक आहे, जाऊया कस्टमरच्या लोकेशन. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे, त्याचे आपल्याला भेटले 1526 त्याचे भेटलेत कॅशमध्ये राईडचे. आणि एक्स्ट्रा त्यांनी पे केले ते आपले 320 रुपये टोलचे. तर ते तर मी ॲड नाही करते. तर आपले टोटल 1526ची आहे. तर सकाळपासून अर्निंग झाली 1526. तर इथनं बघूया रिटर्नची ट्रिप कुठं लागते. एक लागलेली लोणावळ्याची, पण ते 1100 रुपये मिळलं लोणावळा आणि टायमिंग जास्त दाखवत होता 2 तास 44 मिनटं. तर म्हटलं नको. तर कारण येताना बघितलं त्या साईडला पुण्याला जायच्या रोडला खूप ट्रॅफिक होतं. आता इथनं बघूया, तर इथं चिंचवडला जायला किती टाईम दाखवते. हो, 3 तास 36 मिनटं दाखवते. आणि लोणावळ्याचा घाट पूर्ण असं हे लाल. काय माहीत का एवढं ट्रॅफिक झालं आहे तिथं. रूट तर कुठला वेगळाच दाखवतो, रसायनी वगैरे. तर बघावं लागेल एवढं ट्रॅफिक काय कुठं आता जायच्या अगोदर. बघू आता ट्रिप कशी लागते काय त्याच्यावर डिपेंड आहे. चांगली ट्रिप आली पाहिजे जरा, म्हणजे 2000च्या आसपास तरी मग ठीक, जरा परवडेल. आणि CNG माझा अजून हाफ टँक आहे. अरे येताना नॉन AC आणला, हायवे ॲव्हरेज पण चांगला होता, ट्रॅफिक कुठं भेटला नाही. आता इथं बघू, इथनं जाऊया थोडं बाहेर वगैरे राईड. बघूया ट्रिप पुढची ट्रिप वाजता. तर ओला इथं ऑन गेले, ओला राईड नाही पडत तोपर्यंत. मला वरलीची आलती, अंधेरी आलती, सगळे येतं ते यार. म्हणजे द्या जरा इकडली नवी मुंबई वगैरे दिली तर ठीक आहे, तिथं जावंसं तरी वाटेल. 600-500 रुपयांनी असं देतं ते ओलामध्ये. कांदिवली S597 400 कुठली आलती बाबा. अंधेरी ईस्ट नको. रॅपिडो ऑन करायचं माझं. तर रॅपिडो पुण्याची ID ऑनलाईन तर झालं आहे ह्याच्यात, राईड पडेल की नाही आता सांगता येत नाही बाबा आपल्याला. ऑनलाईन तर झालं, एरिया पण दाखवतो मुंबईचा, बघू शकता. आपण इथं ठाण्यामध्ये एवढा मुंबई दाखवतोय. बघूया रॅपिडोला ट्रिप पडते का काय होते. ओलाला तर आहे बाबा खूप. मला एक पडलेली रिटर्नची, पण लोणावळा पडलेली. तर लोणावळ्याला जाऊन म्हटलं काय अर्थ नाही, तिथं पुढं पण जायचं म्हणून लोणावळ्याची ट्रिप नाही घेतली. तर इथं बघू पुढची ट्रिप कुठं लागते. आता पुढची ट्रिप तर लागली, इथं आलो आहे कस्टमरला पिकअप करायला. महानेरची आहे. आता बरोबर त्याचा फोन. हा खाली आलो ना, OTP सांगतो. हॅलो आता उतरलो गाडीत नाही उतरतोय. काय 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 OTP 8685 हा आला आला हो, 8685 आला का बरोबर. हो झालं झालं. चल चल मोठू, झालं. किती आले रे. नाही याला ते किती आले आता. हे 320 दिले मी त्याला कॅश. हां आपोआप कट होतील. ओके चल मोठू उतरतो. हां चला ठीक. चल ठेवतो. चल साहेबा. हा चालतंय. हरिओम, जय महाराष्ट्र. छान चांगलं केलं आणि हो. बरं वाटलं मला. आनंद झाला. आपली मराठी पोरं हा. चांगले करताय तुम्ही, आणि तुझं थिंकिंग पण चांगलं आहे धंद्यामध्ये. हो. व्यवस्थित हे कर आणि मी टच मध्ये राहीन. हा चालेल करीन. करा फोन. मुकुंद तामाणे नाव लक्षात हो ठेव. सेव्ह केलं मी. अरे तू आले हा. हो. चल आता आपली बॅग घेतली. हा. हे घेतलं पण. हां चल. हां हो. 403 ला
सुनील देवी, सुनील शेठ. तर ही ट्रिप तर झाली आपली पूर्ण. आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो की आपला स्वभाव पण किती महत्त्वाचा आहे. आता तुम्हीच बघितलं असेल की मी यांना ड्रॉप करताना त्यांनी मला किती चांगलं बोलले वगैरे आहे ते ठीक आहे. वयस्कर आहे, त्यांना आपल्याच्या जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यांनी मला थोडंफार सांगितलं, मी त्यांना माझा विचार थोडाफार सांगितला, त्यांना माझे विचार चांगले आवडले. तर त्यानुसार त्यांनी मला मोबाईल नंबर पण घेतला, सेव्ह पण केला. ते बोलले आम्हाला रिटर्न पण जायचं आहे, परवा जाणार आहे ते बोलले किती घेशील काय वगैरे. तर आता बघा आपल्याला उबरकडनं मला भेटले सगळे कटून 1700 रुपये ठीक आहे. टोलचे वेगळे त्यांनी दिलेत. तर मी त्यांच्याशी बोललो की बोलो असं तर आपल्याला परवडत नाही. त्यांनी मी बोललो 2500 रुपये. ते तयार सुद्धा झाले. तेव्हा चालतंय, आपला माणूस आहे आणि तुझं बोलणं वगैरे चांगलं आहे, तर मला 2 पैसे जास्त गेले तरी काय प्रॉब्लेम नाही. तर 2500 मध्ये ते स्वतः तयार झाले. तर विचार करा, इथं ठाण्याला त्यांना ड्रॉप करायचं आहे. तर मला हेच बोलायचं आहे की आपलं मन साफ ठेवा, काही प्रॉब्लेम नाही काय नाही. त्यांना मी त्यांनी स्वतः फूड कोर्टवर थांबवलं, बोललो खायचं तुम्हाला खाऊन घ्या वगैरे. तर सगळं म्हणजे बोलणं वगैरे आपलं माझं चांगलं होतं, त्यांना आवडलं म्हणून त्यांनी घेतलं. तर मी हेच बोलतो की आपलं राहणीमान, आपलं बोलणं पण एक चांगलं आहे. तर जर बाकीचे लोक जर असे, काही काही लोकांना मी बघतो ड्रायव्हर जे असतात की बाबा चला ट्रिप घेतली, मोबाईलमध्ये लावला मूवी वगैरे बघत बसलो आणि काय कस्टमरला पिकअप केलं, जाऊन ड्रॉप केलं, बस एवढंच आपण काम करतो. बाकी काही घेणं देणं नसतं आपल्याला. कस्टमर त्यांनी काय विचारलं तर आपण फक्त बोलतो, आपण स्वतःहून काय बोलत नाही, स्वतः आपण काय विचारत नाही त्यांना. तर एक हे असतं ना की माणूस काम करतं, एक असतं ना की गाडवासारखं काम करणं आणि एक डोक्याने काम करणं म्हणजे स्मार्ट वर्क. तर हेच फरक असतो. याच्यानेच आपल्याला बिझनेस होता किस्सा पण असं माझा किती वेळा झालं. असे 1-2 कस्टमर आहेत, त्यांच्यासोबत माझं असं बोलणं झालं, ते मला स्वतः फोन पण करतात. एखाद्याला एकदा सासवडला जायचं त्यांनी फोन केलं. तर असे कस्टमर म्हणजे बनवून ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे या बिझनेसमध्ये. तर मी हेच बोला, बाकी आजचा दिवस आपला मी इथंच एंड करतोय. ओव्हरऑल 3224 रुपयाची आपली आजचं अर्निंग झालं आहे ठीक आहे. तर असं बघायला गेलं तर अर्निंग तर फक्त आपण 8 तास 25 मिनिटं काम केलं आहे उबरच्या हिशोबाने. तर मी असं नाही बोलत, मी बोलेल आपण टोटल 9 तास तरी काम केलं. सकाळी मी 12:30 वाजता का निघलेलो, तर आता समजा 8:30. तर हेच की सकाळी आपण 12:30 वाजता निघलेलो, टोटल आपला 8.5 तास काम झालं. 8.5 तासामध्ये मी आता CNG मायनस करतो. 600चा मॅक्झिमम गेला. जर मुंबईमध्ये 10 रुपये CNG स्वस्त आहे. मी भरलेला 280 काय वाचलेला, आणि इथं आता भरला तर जाईल माझ्यामध्ये 280 प्लस 500 पण 650चा पकडा. तर टोटल 650 मायनस केले तर आपले 3224 मायनस 650. तर टोटल 2624 रुपये उरलेत. तर बघू, अजून तर मी घरी नाही जाईल. बाय चान्स घरी जायला एक ट्रिप मारली तर ती पण ॲड करूया. तर आता डायरेक्ट मी घरीच जाणार आहे, कारण ठीक आहे बस झालं आज एवढे, आणि जास्त पण नाही, कारण खूप दिवसांचं इंटरसिटी मारलं म्हणून मला पण जरा आवड वाटतं. बघूया उद्या मारली तर उद्या संडेला ट्रॅफिक वगैरे पण नाही भेटणार आपल्याला. तर बघूया उद्या आपण मी मारायचा ट्राय करणार. नाही पण लोकलमध्ये आपलं, कारण लोकलमध्ये पण ट्रॅफिक नसतं आणि अर्निंग पण चांगली होते. लास्ट संडेची पण आपली अर्निंग चांगली झाली. तर बघू आता पुढची ट्रिप लागते का काय होते. मी फक्त एवढंच बोलत, आपलं मन साफ ठेवा आणि काम करा, सगळं व्यवस्थित होतं. मला स्वतः कस्टमर भेटला, स्वतः मुंबईला जायला ट्रिप पण भेटली मला परवाची, सोमवारची, मंडेची. तर बघूया काय होते. OTP द्या का? शेवटची ड्रॉप केली, त्याचे 207 रुपये भेटले, डांगे चौकात सोडले. तर ओव्हरऑल आजची अर्निंग बघूया. मागाची CNG वगैरे काढून आपले उरलेले गेलो आता 2624 रुपये. त्यामध्ये प्लस करूया आताचे 207 प्लस 207. तर टोटल आजची अर्निंग आपली 2831 रुपये होती. तर आता वाजले तर 9:54 झाले. मग आता येत्या टाईम झाला, लवकर मला ट्रिप पण नव्हते पडत. नंतर उबरला पडली कशी तर डांगे चौकाची, तर मी ॲक्सेप्ट केली. तर आपला डे, तर आलो मी आता इथं CNG फिल करायला. तर ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलूया तर टोटल आपली डे 27पर्यंत, चॅलेंजच्या डे 27पर्यंत टोटल अर्निंग झाली 57,763 रुपये. त्यामुळे प्लस आजचे CNG वगैरे कट करून आपले उरले प्रॉफिट टोटल 2,831 रुपये आजची आपली प्रॉफिट आहे ठीक आहे. तर त्यामध्ये जर आपला आतापर्यंत टार्गेट ॲड केलं तर टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 28 पर्यंत आपली अर्निंग झाली आहे 60,494 रुपये. तर ठीक आहे, ओव्हरऑल चांगली अर्निंग झाली. मी असं नाही, पण आज म्हणजे इंटरसिटी ट्रिप मारली म्हणून साहजिक आहे अर्निंग चांगलीच होणार होती, आणि परत एक लोकल 200ची मारली. तर मला हेच बोलायचं आहे. बाकी तुम्ही आज बघितलं जे माझ्यासोबत कस्टमर होते त्यांच्याशी माझं बोलणं वगैरे पण नीट झालं. तर हेच की त्यांनी मला रिटर्नची ट्रिपसुद्धा दिली आहे.
स्वतःहून बोलले मग ते मी पण चिंचवडला राहिला आणि त्यांनी मी बाणेरला ड्रॉप केले. तिथनं म्हणजे मोजून 20 मिनिटाचा रस्ता असेल आपल्या इथं. तर झाली आहे बुकिंग. म्हणजे काय त्यांना आपण घेऊन गेलो 25,000 रेटमध्ये इथं येताना एक ट्रिप घेऊन आलो तर आपल्याला चांगलं परवडतंय. तर हे की असं आपल्याला जर याला द्यायचं असे कस्टमर पण तुम्हाला बनवणं इम्पॉर्टंट आहे. जर ज्यांना लॉंग टर्म असं हे करायचं आहे तर मी तर बोलेल की स्वतःहून जे एक कॉन्टॅक्ट नंबरचा कार्ड असतं ते कार्ड तुम्ही बनवून घ्या स्वतःचा. म्हणजे जो कोणी तुझा कस्टमर भेटेल त्याला जर तुमची गाडीचं क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आवडेल, तुमचा स्वभाव चांगला असेल, बोलणं चांगलं असेल तर तुम्ही स्वतः त्याला कार्ड द्या किंवा स्वतःहून तो पण मागेल की कधी कुठे जायचं असेल तर आम्ही गाडी बुक करेल वगैरे. तर हे एक दुसरी गोष्ट बनवून घ्या कार्ड वगैरे. मी तर आत्तापर्यंत नाही बनवून घेतलंय कारण माझा लॉंग टर्मचा तर मी अजून असं प्लॅनिंग नाही केलं. जर मी जेव्हा लॉंग टर्मचा प्लॅनिंग करेल एकदम म्हणजे की हा बाबा मला हा बिझनेस आहे आता माझं लग्न होईपर्यंत पूर्णमध्ये मला हेच करायचं आहे असं जर माझा काय लॉंग टर्मचा प्लॅनिंग असेल तर मी नक्की कार्ड वगैरे बनवल. माझ्याकडे असं इमेजेस वगैरे सगळे आहेत. पण मी सध्या फक्त कॉन्टॅक्ट नंबर देतो सगळ्यांना जे माझे ओळखीचे वगैरे आहेत त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट नंबर देतो. कारण उद्या त्याला मी एर्टिका वगैरे जरी घेतली तर कामी यावं त्यामुळं. बाकी जर मी अवेलेबल नसेल तर मी जो कोण माझ्या जवळचा असेल त्याकडे गाडी असेल मला माहिती आहे की बाबा हा पूर्व चांगला व्यवस्थित घेऊन जाईल व्यवस्थित आणेल तर मी माझे कस्टमर बिंदास त्यांना देतो. असं नाही की नाही देत. तर हेच आहे आत्ताच्यापर्यंतचं अर्निंग तर तुम्ही सगळ्यांनी बघितली. बाकी उद्या असं थोडंफार अजून वेगळं आपल्याला चेंजेस करायचे आहेत ते करू व्हिडिओमध्ये हळूहळू. जर कोणाला काय डाऊट वगैरे असणार तुम्हाला काय वाटत असेल काय ते चेंजेस करावं तर नक्की मला माझ्या व्हिडिओ कमेंट करून सांगा. तर ठीक आहे आजचा दिवस आपण इथं सेंड करूया. मी पण खरं तर थकलेलं आहे दिवसानं इंटरसिटी मारली. तर जाऊया घरी आणि भेटू आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल आणि आधीच्या पण व्हिडिओ बघा तर त्या व्हिडिओ आवडतील नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.